सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे शब्दब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवीत असे. स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथे लावण्याची ठेव अर्थशोभा. अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमयरत्नाची. पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेत साहित्य वाणे सपूर उजाळाचे. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणजुनती क्षुद्रघंटिका अर्थध्वनी. नाना प्रमेयांचे परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखला मिरविती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. देखा षष्टदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणऊनी विसंवादे धरिती आयुधे हाती. तरी तुर्कतोची परशू नीती मेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मतसंकेतू वार्तिकाचा. मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. देखा विवेकवंतू सुविमळू तोची षुडांदंडू सरळू जेथ परमानंदू केवळ महासुखाचा. तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्रवर्णू देवो उन्मेषू सक्षमेक्षणू विघ्नराजू. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृतमुनी आली सेवती. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैत्वाद्वैत तेची निकुंभ सरिसेपण एकवटत इभ मस्तकावरी. उपरी दशोपनिषदे जेथे उदारे ज्ञान मकरंदे तये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकारे. हे तिन्ही एकवटले तेथ शब्दब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज. आता अभिनव वाग्विलासिनी ते चातुर्यार्थ कलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार परू म्हणूनी विशेषे अध्यादरू विवेकावरी. जैसे डोळ्या अंजन भेटे तेवेळी दृष्टीशे फाटा फुटे. मग वास पाहिजे तेथे प्रकटे महानिधी. का चिंतामणी जायला हाती सदा विजय वृत्ती मनोरथी. तैसा मी पूर्णकाम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. म्हणून जाणतेनो गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडिती समुद्रा वगाहनी. ना जरी अमृत सास्वादनी रस सरळ सकळ. तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची. जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेकतरूचे. ना तरी सर्व सुखांची आदी जे प्रमय महानिधी नाना नवरससुधाब्दी परिपूर्ण हे. की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्रजाता वरिष्ठ अशेषांचे. ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिवार लावण्यरत्न भांडार शारदेचे. नाना कथारूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्करोनी महामती व्यासाचीये. म्हणून हा काव्याराहो ग्रंथ गुरुवतीचा ठावो. येथूनी रसा झाला आओ रसाळपणाचा. तेवेची ऐका आणिक एक येथूनी शब्दश्री सच्चात्रिक आणि महाबोधी कोवळिक दृणावली. एक चातुर्य शहाणे झाले प्रमय रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ. माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसे भले. एक कळाविद पण कळा
पुण्यासी प्रतापू आगळा म्हणून जन्मजयाचे अवलिळा दोष हरले. आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची अगळिक गुणा सगुणपणाचे बीक बहुवस येथ. भानुचेनी तेजे धनळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व. का सुक्षेत्री बीज घातले ते आपुल्या परी विस्तारिले तैसे भारती सुर वाढले अर्थ जात. ना तरी नगरांतरी वसिजे तरी नगराची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळीत सकळ. की प्रथम वय साकळी लावण्याची नवाळी प्रकटे जैसी आगळी अंगना अंगी. ना तरी उद्यानी माधवी घडे तेथ वनशोभेची खाणी उघडे. आदिलापासोनी उपाडे जियापरी नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता. साधारण मग अलंकारी बर्वेपण निवाडू दावी तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडते बर्वेपण पातले. ते जाणोनी काय आश्रियेले इतिहासी नाना पुरतिये प्रतिष्ठे लागी सान्यो धरुनी अंगी पुराणे आख्यानरूपे जगी भारता आली. म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. ऐसी जगी सुरसकथा हे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया. हे जे अद्वितीय उत्तम पिवैत्रिक निरूपण परममंगलधाम अवधारिजो. आता भारत कमळ परागू गीताघ्यू प्रसंगू जो संवादिला श्रीरंगू अर्जुनेसी. ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथिलेला व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे. मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पद आहे परिपाके. आमोदासी जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभव विजे संती. सोहंभावे पारंगती रमिजे जेथ. जे अकर्णिले भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्मपर्वी संगती सांगिजेल. जे भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मशांनी प्रशंसिले जे सनकादिकी सेविजे आदरेसी. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचती मने मवाळे चकोरतलगे. तियावरी श्रोता अनुभवाभी हे कथा अति हळुवारू पंचित्ता आणुनिया. हे शब्दे विण संवादिजे इंद्रिया नेणता भोगिजे बोला आधी झोंबिजे प्रेमेयासी. जैसे भ्रमर प्रयागू नेती परी कमळदळे नेनती तैसी परी आहे सेवेती ग्रंथी इये. का आपुला ठावो न सांडिता अलिंगे जे चंद्रू प्रकटता हा अनुरागू भोगता कुमुदिनी जाणे. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे अथिला तोची जाणे मानू इये. अहो अर्जुनाचिये पांती परिसणया योग्य होती तीही कृपा करुनी संती अवधान द्यावे. हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले प्रभू सकल हृदय आपुले म्हणून या. जैसा स्वभाव मायबापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयांचा संतोष आथी. तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपला म्हणितला तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थू काही. परी अपराधू तो आणिक आहे जो मी गीतार्थू कवळूप आहे. हे अवधरा विणवू लाहे म्हणून या. हे अनावरण विचारता वायाची धिंवसा उपनला चित्ता एरवी भानुतेजी काय खदोत्ता शोभा आथी. की टिटभू चांचूवरी मायसुये सागरी ते नेणू तू त्यापरी प्रवर्ते येथ. आयका आकाश गिंगसावे तरी आणिक त्याहुनी थोर होवावो म्हणून आपाडू हे अवघे निर्धारिता. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्नो करी चमत्कारोनी. तेथ हरू म्हणे नेणिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व.
हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादिला. ऐसे जे अघात जेथ वेडावती वेद, तेथ अल्पमी मतिमंद काय होय. हे अपार कैसेने कळवावे, महातेज कवणे धवळावे, गगनमुठी सुवावे मशके केवी. परी एथ ऐसे एक अधारू, तेणेची बोलू मी सधरू, जे सानुकूळ श्रीगुरु ज्ञानदेव. म्हणे एरवी तरी मी मूर्खो, जरी जाहला अविवेको, तरी संतर कृपा दीपकू सोज्वळू असे. लोहाचे कनक होय हे सामर्थ परिसीच आहे, की मृतही जीवित लाहे अमृत सिद्धी. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती, तरी मुकया आथी भारती. एथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही, जयाते कामधेनू माये, तयासी अप्राप्य काही आहे. म्हणून या मी प्रवर्तो लाहे ग्रंथी ये, तरी न्यून ते पुरते अधिक ते सरते. करून घेयावे हे तुमते विनवतू असे. आता देई जो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन. जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र, तैसा मी अनुग्रहितू साधूंचा. निरुपती तू आपुला अलंकारितो, भले या परी तव श्रीगुरु म्हणती राही. हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथा, चित्त देई झडकरी वेगा. या बोला निवृत्तीदासू, पाहुनी परम उल्हासू. म्हणे परियेसा मना अवकाशू देऊनिया. तरी पुत्र स्नेहे मोहित धृतराष्ट्र असे पुसती. म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. जे धर्मालय म्हणती, तेथ पांडव आणि माझे, गेले असती व्याजे झुंजाचेने. तरी तीही येतुला अवसरी, काय किजित असे येर येरी. हे झडकरी कथन करी मजप्रती. संजय वार. तेये वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रलयी पसरले कृतांतमुख. तैसे ते घनदाट उठावले एक वाट, जैसे उसळले कालकूट धरी कवन. नातर वडना वडू सांदुकला, प्रलय वाते पोखला. सागर शोषुनी उधवला अंबारसी, तैसे दळ दुर्धर नाना व्यूह परिकर. अवगमले भयासूर तिये काळी, ते देखिलेला दुर्योधने. अव्हेरिले कवणे माने, जैसे न गणिजे पंचानने गजघटांते. मग द्रोणापासी आला, तया ते म्हणे हा देखिला. कैसा दळभारू उचलला पांडवांचा. गिरिदुर्ग जैसे चालते, तैसे विविध व्यूह संभवते. हे रचिले आधी बुद्धिमंते द्रुपद कुमारे. जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देऊनी करुठा केला. त्याने हा सैन्यसिंहू पखरीला देख देख. आणि काही असाधारण हे शास्त्राश्री पविन, जे क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती. जे बळे प्रौढी पौरुषे भीमा अर्जुनांसारखे, ते सांगेन कौतुके प्रसंगेची. एथ युयुधानो सुभटू, आला हे विराटू. महारथी श्रेष्ठू द्रुपद. चेकिस्तान दुष्ट्रकेतू, काशीश्वरू विक्रांतू. उत्तमौजा द्रुपनाथो शब्य देख. हा कुंतीभोजू पाहे, एथ युद्धान्मनू आला आहे. आणि पुरुजी ताही राय हे सकळ देखे. हा सुभद्रा हृदय नंदनू, जो अपरू नवा अर्जुनू. तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू, देखे द्रोणा. आणि काही द्रौपदी कुमार, हे सकळे महारथी वीर. मती नेनी जे परी अपार मेनले असती. आता आमच्या दळी नायक, जे रूढ वीर सैनिक. ते प्रसंगे ऐक सांगिजती. उद्देशे एक दोन्ही जाईजती बोलूनी. तुम्ही आधी करूनी मुख्य जे जे. हा भीष्मू गंगानंदनू, जो प्रतापपते तेजस्वी भानू. रिपुगंज पंचाननो कर्णवीरू. या एकेकाचेनी मनोव्यापारे, हे विश्व होय संहरे. हा कृपाचार्य न पुरे एकलाची. एथ विकर्ण विरुज आहे, हा अश्वत्थामा पैल पाहे. याचा अडदरू सदा वाहे कृतांतो मनी. सीमे तीन जयो
सौम्य दत्ती ऐसे अनेकही बहुत आहाती जयांचिया बळामती धाताणी नेणे. जे शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त जो का जे अस्त्रजात येथुनी रूढ. हे अप्रतिमल्य जगी पुरता प्रतापू अंगी परिसर्वे प्राणे मज चिलागी आराईले असती. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुभंटांसी. अमुचिया कजाचेनी पाडे देखती आपुले जीवित थोकडे ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त. झुंजती कुळकणी जाणती कळे कीर्तिसी जिती हे बहु असो क्षात्रनीती एथोनिया. ऐसे सर्वांपरी पुरते वीर दळुते अमुते तया काय गणू याते अपार हे. वरी क्षत्रियान माझी श्रेष्ठू जो जगजेठी जगी सुभटू तया दळ वैपणाचा पाटू भीष्मासी पै. आता याचेनी बळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थेकुले लोकत्रय. आधीच समुद्र पाही तेथ दृढापण कवणा नाही मग वडवा नळू तैसे याही विरजा जैसा. ना तरी प्रलय वन्नी महावातू या दोघा जैसा सांगातू तैसा हा गंगासुतू सेनापती. आता येणेसी कवन भिडे हे पांडव सैन्य कीर थोडे वरचिलेनी पाडे दिसत असे. वीर भीमसेनी वेथू तो जहाला तो सेना नाथू ऐसे बोलूनी हे मातू सांडिली तेणे. मग पुनारापी काय बोले सकळ सैनिकांते म्हणितले आता दळभार आपुलाले सरसे करा. जया जिया अक्षणहिनी तेने तिया आरणी वरगण कवण कवणी महारथिया. तेने तिया अवरिजे भीष्मातळी राहिजे द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. हाची एकू रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभारू आवघा साचू आमुचा. या राजाचिया बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनादू. तो गाजत असे अद्वतू दोन्ही सैन्या आतू प्रतिध्वनी न समातू उपजत असे. तयाची तुलगासवे वीरवृत्तीचेनी थावे दिव्य शंख भीष्मदेवे अस्फुरिला. ते दोन्ही नाद मीनले तेथे त्रैलोक्य बधिरभूत जाहले जैसे आकाश का पडिले तुटोनिया. गडगडीत अंबर उचंबळत सागर शोभले चराचर कापत असे. तेने महाघोष गजरे दुम दुम्याती गिरिकंदरे तवंदळा मची रणतुरे अस्पारिली. उदंड सैघ वाजते भयानके खकाते महाप्रयोळ जेथे धाकडांसी भेरी निशान मांदळ. शंख काहळा भोंदळ आणि भयासूर रणकल्लोळ सुभुटांचे आवेशे भुजा त्राटाहिती विसणनेले हाका देती. जेथे महामद भद्रजाती आवर्तनिना तेथ भेंडांची कवण मातू कांचया केर फिटतू तेने दचकला कृतांतू अंगनेघे. एका उभयांची प्राण गेले चांगांचे दात बसले बिरुदांचे दातुले हिंवताती. ऐसा अद्भुत तूर बोंबाळू ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू देव म्हणती प्रळय काळू ओढाविला आजी. ऐसी स्वर्गी मातू देखने तो आकांतू तव पांडवा दळा आणतू वर्तिले काही. हो का निज सार विजयाची की ते भंडार महातेजाचे जेथ गरुडाचिये जावळी येचे कांतले चारी. की पाखांचा मेरू जैसा रहंवरू मिरवतसे तैसा तेजे कोंदटात लिया दिशा जायचेनी. जेथ अश्ववाहकू आपण वैकुंठाचा राणा जाण तया रथाचे गुण काय वर्णू. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शांगधरू अर्जुनेसी. देखा नवल त्या प्रभूंचे अद्भुत प्रेम भक्तांचे जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. पायुकू पाठीसी घातला आपणा पुढा राहिला तेने पांचजन्यू अस्पारिला अवलिलाची. परी तो महाघोषू थोरू गर्जतू असे गहिरू जैसा उदेला लोपी दीन करू नक्षत्राते. तैसे तूर बंबाळू भवते
कौरवदळी गाजत होते. हे हरपोणी नेनो केऊते गेले तेथ. तैसाची देखे येरे निनादे अति गहरे. देवदत्त धनुर्धरे अस्फुरिला. ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट. तेथ ब्रह्म कटाह शतकुट हो पाहत असे. तव भीमसेनू वैसणेला जैसा महाकाळू खवळला. तेने पौंड्र अस्फुरिला महाशंकू. तो महाप्रलय जलधरू जैसा घडघडीला गैरू. तव अनंत विजय यधिष्ठरू अस्फुरित असे. न कुळे सुघोषू सदेवे माणिक पुष्पकू. जेने नादे अतंकू गजबजला ठाके. तेथ भूपती होते अनेक. द्रुपद द्रौपदे यादिक. हा काशीपती देख महाबाहू. तेथ अर्जुनाचा सुतू सात्यकी अपराजितू. दृष्टद्रुम्य नृपनाथू शिखंडी हन. विराटादी नृपवर जे सैन्य मुख्य वीर. तिन्ही नाना शंख निरंतर अस्फुरले. तेने महाघोष निर्घाते. शेषकुर्मो अवचित्ते. गजबजुनी भूभारते सांडू पाहती. तेथे तिन्ही लोक दंडळीत. मेरू मांदार आंदोळीत. समुद्र जळ उसळत कैलासेवरी. पृथ्वी तळ उलथो पाहत. आकाश असे आसुडत. तेथ सडा होत नक्षत्राचा. सृष्टी गेली रे. देवा मोकळवादी जाहली. ऐशी एक टाळी पिटली. सत्यलोकी दहाची दीन थोकला. जैसा प्रलय काळ मांडला. तैसा हाहाकारू उठिला तिन्ही लोकी. ते देखोनी आदिपुरुष विस्मृती. म्हणे जणे होय पा अंतू. मग लोपिला अद्भुतू. संभ्रभूतो म्हणून विश्व सावरले. एरवी युगांत होते ओढवले. हे महाशंख अस्फुरले. कृष्णादिकै तो घोष तरी उपसंहारला. पडिसाद होता राहिला. तेने दळभार विध्वंसला कौरवांचा. जैसा गजघटा अंतू सिंह लीला विदारितू. तैसा हृदया ते भेदितू कौरांचिया. तो गाजत एवन ऐकती. तव उभेची हिये घालती. एकमेकांचे म्हणती सावध रे सावध. तेथ बळे प्रौढीपुरते. जे महारथी वीर होते. तीही पुनरिपी दळाते आविरले. मग सरिसेपण उठावले. धूनवटोनी उचलले. तया दंडी क्षोभले लोकत्रय. तेथे वानवरी धनुर्धर. वर्षाताती निरंतर. जैसे प्रयात जलधर अनिवारका. ते देखाचिया अर्जुने संतोष घेऊनी मने. मग संभ्रमे दिठीसेने घालितसे. तव संग्रामी सज्ज जाहले. सकळ कौरव देखिले. मग लीला धनुष्य उचलिले पंडुकुमार. अर्जुन उवाच. ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा. आता झडकरी रथू पेलावा. नेऊनी मध्ये घालावा दोन्ही दळा. जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक. न्याहाळीन अशेख झुंजते ते. येथे आले असती अवघे. परी कवनेसी म्या झुंजावे. हे रणी लागे पहावे म्हणून या. बहुत करुणी कौरव हे आतुर स्वभाव. वाटी वावीण हाव बांधिती झुंजे. झुंजाची आवडी धरती. परिसंग्रामी धीर नव्हती. हे सांगोनी रायाप्रती काय संजयो म्हणे. संजय उवाच. ऐका अर्जुन इतुके बोलिला. तव श्रीकृष्णे रथू पेलुला. दोन्ही सैन्या माझी केला उभा तेने. जेथ भीष्म द्रोणादिक. जवळिकेची सन्मुख. पृथ्वी विपती आणिक बहुत आहाती. तेथ स्थिर करुणी रथू. अर्जुन असे पापाहातू. तो दळभार समजतो संभ्रमेसी. मग देवा म्हणे देख देख. हे गौत्र गुरु अशेख. तव कृष्णा मनी नावेक विस्मो जाहला. ते आपण या आपण म्हणे. एथ काही कवन जाणे. हे मनी धरिले येणे. परी काही आश्चर्य असे. ऐसी पुढसू हे घेतू. तो सहजे जाणे हृदयस्थू. परी उगा असे निवांतू ती वेळी. तवन तेथ पार्थू सकळ. पितृ पितामह केवळ. गुरुबंधू मातुळ देखता जाहला. इष्टमित्र आपुले. कुमरजन देखिले. हे सकळ असती आले तयान माझी. सरुज्जन सासरे आणि कही सखे सोयरे. कुमरपोत्र धनुर्धरे देखिले तेथ. जया उपकार होते केले. का आपदी जे रक्षिले. हे असो वडील धाकोले आदी करुनी.
ऐसे गोत्रची दोन्ही दळी उचित झाले असे कळी, हे अर्जुने तये वेळी अवलोकिले. तेथ मनी गजबज जाहली आणि औपसी कृपा आली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. जिया उत्तमे कुळुचिया होती आणि गुणलावण्य आथी, तया अनिकेतीन साहती सुते जेपणे. नाविने आवडे चेने भरे, कामुक निजवनिता विसरे, मग पांडेविन अनुसरे भ्रमला जैसा. की तपोबळे वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्ता सिद्धी. तैसे अर्जुना तेथ जाहले असते पुरुषत्व गेले, जे अंतःकरण दिदले कारुण्यासी. देखा मंत्रज्ञो बरळू जाय, मग तेथे का जैसा संचारू होय, तैसा तो धनुर्धर महामोये अकळीला. म्हणूनी असता धीरू केला, हृदया द्रव आला, जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतो. तयापरी पार्थू अति स्नेहे मोहितू, मग सखेद असे बोलतू श्री अच्युतेसी. अर्जुन उवास. तो म्हणे अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्रवर्णो अवघा देखिला इथ. हे संग्रामी अति उद्भत, जाहले असती कीर समस्त, पण आपणा पेया उचित केवी होय. येणे न्यावेची नेणो काही, मज आपण पे सर्वथा नाही. मग बुद्धी ठाई स्थिर नोहे, देखे देह कापत. तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत. ग्रासांसी सर्वांगा कंटाळा आला, अतिसंतापू उपनला. तेथ बेंबळ हातू गेला, गांडीवाचा तेन धरतसी निष्ठले, परी नेणेचे हातोनी पडिले. ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे, जे वज्रापासून कठीण, दुर्धर अति दारुण, तयाहून असाधारण. हे स्नेय नवल, जेने संग्रामी हरू जिंतला, निवात कवचांचा ठाव फोडिला. तो अर्जुन मोहे कळविला क्षणांमाजी, जैसा भ्रमरभेदी कोडे, भल तैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझे सापडे कोवळीये. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरू नेणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. हे आदिपुरुषाची माया, ब्रह्मे याही न येची आया, म्हणूनिय भुलविला ऐके राया. संजयो म्हणे. अवधारी मग तो अर्जुन, देखोनी सकळू स्वजनू, विसरला अभिमानो संग्रामीचा, कैसी नेनो सदयता. उपनली तेथे चित्ता, मग म्हणे कृष्णा आता, नासीजे येथ माझे अतिशय मन व्याकुळ, होतसे वाचा बरळ. हे बघावे हे सकळ येणे नावे, या कौरवा जरी वधावे, तरी युधिष्ठिराधिक कान वधावे. ये येर येर अवघे गोत्रज अमुचे, म्हणून जळो हे झुंज, प्रत्यया न ये मज, येणे काय काज महापापे. देवा बहुती परी पाहता, येथ बोकोटे होईल झुंजता, वर काही चुकविता लाभू आथी. तया विजयवृत्ती काही, मग सर्वजण काज नाही. येथे राज्य तरी काही, हे पाहून या. या सकळांते वधावे, मग जे भोग भोगावे, जे जळत अवघे पार्थो म्हणे. तेने सुखवीण होईल, ते भलतेची साहिजेल, वरी जीवितही वेंजिजेल याची लागी. परी यासी धातू कीजे, मग आपण राज्य भोगीजे. हे स्वप्नही मन माझे करू न शके, तरी आम्ही का जन्मावे, कवणा लागी ठेवावे. हे वडिला का चिंतावे, विरुद्ध मने. पुत्रा ती एप्सी कुळ, तयासी काही हेची फळ. हे निर्दळाची ये केवळ गोत्र आपुले. हे मनीची केवी धारिजे, आपण वज्राची या बोलीजे. वरी घडे तरी कीजे भले एया, आम्ही जे जे जोडावे, ते समस्ती इही भोगावे. हे जीवितही उपकारावे काजी यांच्या. आम्ही दिगतींचे भूपाळ, विभांडुने सकळ, मग संतोष विजे कुळ आपुले जे. तेची हे समस्त, परी कैसे कर्म विपरीत, जे जाहले असती उद्यत झुंजावया. अंतोरिया कुमरे, सांडोनिया भांडारे, शस्त्राग्नी जिव्हारे आरोपोनी. एसियांती कैसेनी मारू, कवणावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घातू केवी. हे नेससी तू कवण, परी बैल भीष्म द्रोण, जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत.
एथ शालक सासरे मातुळ आणि बंधू की हे सकळ पुत्र नातू केवळ इष्टही असती. अवधारी अति जवळिकेचे हे सकळी सोयरे आमुचे म्हणून दोषी आधी वाचे बोलांताची. हे वरी भलते करीतू आताची येथे मारितू परी आपण हे घातू न चिंतावा. त्रैलोक्यचे अनकळित जरी राज्य होईल इथ तरी हे अनुचित नाचरे मी. जरी आजी एथ ऐसे किजे तरी कवणाचा मणी उरजे सांगे मुख केवी पाहिजे हे कृष्णा. जरी वधू करुनी गोत्रजांचा तरी वैसोटा होऊनी दोषांचा मग जोडीलासी तू हातांचा दूर होसी. कुळहरणी पातके तिये अंगी जडती अशेखे तये वेळू तू कवणे कै देखवासी. जैसा उद्याना माझी अनळू संचारला देखोनी प्रभळू मग क्षणीभरी कोकिळू स्थिर नोहे. सकर्दम सरोवरू अवलोकिनी चकोरू न सेवितू अव्यरू करून निघे. तया परी तू देवा मज झकोन येसी मावा तरी पुण्याचा बोलावा नाशी जैल. म्हणून मीन करी इये संग्रामी शस्त्र न धरी हे किडाळ बहुत परी दिसत असे. तुझसी अंतराय होईल मग सांगे आमचे काय उरेल तेने दुःखे हिये फुटेल तुझविण कृष्णा. म्हणून कौरव हे वाधिजती मग आम्ही भोगजती हे असो माथ उघडती अर्जुन म्हणे. हे अभिमानपदे भुलले जरीपा संग्रामा आले तरी आम्ही हेत आपुले जाणावे लागे. हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जाणत जाणताची सेवावे काळकोट. हाजी मार्गी चालता पुढा सिंह जाहला औचिता तो तव चुकविता लाभू आथी. असता प्रकाशू सांडावा मग अंधकूप अश्रावा तरी तेथ कवणो देवा लाभू सांगे. का समोर अग्नी देखोनी जरी न वाचिजे वसंडोनी तरी क्षणा एका कवळूने जाळू सके. तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहत हे जाणताही केवी येथ प्रवर्ताचे. ऐसे पार्थ तिये अवसरी म्हणे देवा अवधारी या कल्मषाची थोरी सांगेन तुझ. जैसे काष्टे काष्ट माथिजे तेथ वनी एक उपजे तेने काष्टा जात जाळीजे प्रज्वळेनी. तैसा गोत्रीची परस्परे जरी वधू घडे मत्सरे तरी तेने महादोषे घोरे कुळेची नासे. म्हणून येणे पापे वंशज धर्मू लोपे मग अधर्मोची आरोपे कुळा माझी. येथ सारासार विचारावे कवणे काय आचारावे आणि विधी निषेध आवघे पारुषती. असता द्विपू दवडीजे मग अधंकारी रहाटीजे तरी उजूची का आडाळीये जयापरी. तैसा कुळक्षय होय तये वेळी जो आद्यधर्मू जाय मग आन काही आहे पापा वाचुनी. जै यमनियम ठाकती तेथ इंद्रिये सैरा रहाटती म्हणून व्याभिचार घडती कुळस्त्रियांसी. उत्तम अधमी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती तेथ समूळ उपडती जाती धर्म. जैसी चोहाटाचिये बळी पाविजे सैरा कावळी तैसे महापापे कुळी प्रवेशती. मग कुळा तया अशेखा आणि कुळघातका येरा येरा नरका जाणे आथी देखे वंशवृत्ती समस्त. यापरी होय पतित मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पाखोरे तेने कवना तिळोदके. कवन अर्पितरी पितर काय करती कैसेनी स्वर्गी बसती म्हणून तेही येती. कुळापासी जैसा नखागरी व्याळू लागे जो शिखांत व्याप्ती वेगे तेवी अब्रह्म कुळ अवघे अल्पवि. देवा अवधारी आणिक एक एथगढे महापातक हे संग दोषे हा लौकिक भ्रंशू पावे. जैसा घरी आपुला वा निवसे वनी लागला तो आणि काही प्रज्वळीला जाळून निघाली. तैसिया तया कुळसंगती जे जे लोक वर्तिती तेही बाधू पावती निमित्ते येणे. तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी.
पडिलिया तिये ठाई, मग कल्पांतीही उगंडू नाही. येसणे पतन कुळक्षयी, अर्जुन म्हणे. देवा हे विविध नाना ऐकिजे, परी अजूनिवरी त्रासू नुपजे. हृदय वज्राचे हे काय कीजे, अवधारी पा. अपेक्षिजे राज्यसुख, जया लागी ते तव क्षणिक. ऐसे जाणताही दोख अव्हेरुना. जे हे वडील सकळ आपुले, वधावया दिठी सुदले. सांग पाय थेकुले, घडले आम्हा. आता यावरी जे जियावे, तयापासून हे बर्वे. हे शस्त्रे सांडोनी सहावे, बाण यांचे. तयावरी होय जितुके, ते मरणही वरी निके. परी येणे कलमेशे चाड नाही. ऐसे देखून सकळ अर्जुने आपुले कुळ. मग म्हणे राज्य हे केवळ निरय भोगू. ऐसे तिये अवसरी, अर्जुन बोलला समरी. संजयो म्हणे अवधारी, धृतराष्ट्राते. मग अत्यंत उद्वेगला, न धरत गहिवरू आला. तेथ उडी घातली खाया रथोनिया. जैसा राज कमरू पदच्युतू, सर्वता होय उपहतू. का रवी राहुग्रस्तू प्रभाहून. नातरी महासिद्धी संभ्रमे, जितला तापसू भ्रमे. मग आकळूनी कामे दुनुकजे. तैसा तो धनुर्धरू, अत्यंत दुःखे जर्जरू. दिसे जेत रहंवरू, त्याजिला जेणे. मग धनुष्य बाण सांडिले, न धरत अश्रुपात झाले. ऐसे एके राया वर्तिले, संजयो म्हणे. आता यावरी तो वैकुंठनाथू, देखोनी सुखेद पार्थू. कवणे परू परमार्थू निरूपिल. ते सविस्तर पुढारी कथा, अति स कौतुक ऐकता. ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासू.